कोणता घेतला होता? व्हॅलिडेटर. फॉर्म व्हॅलिडेटर. फॉर्म घेतला, फॉर्म नंतर फॉर्म व्हॅलिडेटर घेतला, म्हणजे फॉर्मला आपण एकदा व्हॅलिडेशन चेक केलं होतं. आता पुढे प्रोसेस करायची आपल्याला डेटाबेस. नवीन प्रोजेक्ट बनवू का त्याच प्रोजेक्ट मध्ये करू? न्यू बनवायचा. त्याच्यातच करतो ना, बरेच कशाला, काही कॉन्फिगरेशन करायची गरजच नाहीये ना. जस्ट आपण कनेक्शन करत चालतो, राउट्स तयार करत जातोय, अजून काही करतच नाही. न्यू करायचा. ठीक आहे, त्यामध्ये करू सौरभ, काही अडचण नाही. लास्ट लेक्चरला नवीनच बनवलेला आहे. ठीक आहे ना. मग आता आलो आपण एका सेकंड प्रोजेक्ट मध्ये. सेकंड प्रोजेक्ट मध्ये आता या ठिकाणी आपण कॉन्फिगरेशन वगैरे केले होते. ऍपमध्ये इथे HTTP कंट्रोलर्स वगैरे भेटले होते आपल्याला बघा. या ठिकाणी कंट्रोलर पण क्रिएट केले, प्रोडक्ट कंट्रोलर, युजर कंट्रोलर वगैरे वगैरे कंट्रोलर क्रिएट केले होते. जस्ट क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर या कंट्रोलरला आपण रन करायचे असेल, आपण एकदा फोल्डर मध्ये जाऊया. फोल्डर मध्ये गेलो, सी ड्राईव्ह मध्ये, झॅम्प मध्ये, htdocs मध्ये, सेकंड प्रोजेक्ट लारावल मध्ये का. ठीक आहे, या ठिकाणी सिम्पली रन करण्यासाठी काय करणार आपण, सीएमडी नंतर कोड डॉट, याने व्हीएस कोड ओपन होत आहे. का सांगितलं होतं तुम्हाला, नाही सांगितलं होतं? मी इकडे नाही सांगितलं अजून, आय थिंक. ठीक आहे, मग इकडे आपण PHP आर्टिसन सर एवढंच केलंय ना आतापर्यंत. जस्ट एवढं माहिती आहे आपल्याला, एवढंच राहू देऊ. ठीक आहे ना. कोड डॉट व्हीएस कोडची कमांड आहे. ठीक आहे, प्रोजेक्ट रनिंग स्टेजला जाईल. आपण इकडे असं सबलामच वापरतोय ना. ठीक आहे, इथं प्रोजेक्ट या लिंक वरती ओपन होईल. झाला ओपन प्रोजेक्ट, डन. आता डेटाबेसचं काम शिकायचं आपल्याला. डेटाबेस इथे जस्ट डेटाबेस क्रिएट केला आणि जोडला आणि लगे इन्सर्ट केलं, एवढी सिंपल स्टेज नाही होत. इथे डेटाबेसचा पूर्ण बायोडेटा लारावला द्यावा लागतो. डेटाबेसचा पूर्ण बायोडेटा देण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेशन्स असतात, मायग्रेशन्स नियम असतात, स्कीमा असतात, वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या डेटाबेसला लारावल सोबत कॉन्फिगर करण्यासाठी. आपण लारावलला जर डेटाबेस कनेक्शन करायचं असेल तर एकदा तुम्ही localhost/php मायडमिनला जा. ठीक आहे, तिथे आले तर या ठिकाणी तुम्हाला डेटाबेस बनवण्याची गरज आहे. बट अल्टरनेटिव्हली तुम्ही तिकडून पण डेटाबेस क्रिएट करू शकता. कुठून? या ठिकाणी या प्रोजेक्ट मधून. आपला प्रोजेक्ट कुठे आहे? इथे. इथून पण तुम्ही डायरेक्टली प्रोजेक्टला तिकडे क्रिएट करू शकता. आता मी तुम्हाला अल्टरनेटिव्हली इथे कमांड पण लिहून ठेवलेले आहे बघा. इथे कमांड सगळ्या, इथे भरपूर कमांड्स लिहून ठेवले आहेत तुमच्यासाठी मी. आता या ठिकाणी डेटाबेस साठी इथे सगळे डेटाबेसचे जे काही कमांड्स आहेत ते सगळे एकटी लिहून ठेवले आहेत. लास्ट लेक्चरला आपण इथे होतो ना, डिलीट पर्यंत होतो. आता या ठिकाणी डेटाबेसचे सगळे काम एका ठिकाणी घेऊन ठेवले. पहिले म्हणजे डेटाबेस क्रिएट करायचा. डेटाबेस क्रिएट केल्यानंतर आपण त्याला .env मध्ये आपण मेन्शन करत असतो. अल्टरनेटिव्हली तुम्ही डेटाबेसला क्रिएट पण ऑटोमॅटिक करू शकता. लेट सपोज मी ही कमांड टाकतो, PHP आर्टिसन मायग्रेट. आता तुम्हाला एक एक कमांड सांगतो मी, किंवा आपण प्रोसिजर थ्रू जाऊया. डेटाबेस आधी क्रिएट करून घेऊया, जास्त अवघडात नको जाईल. बरोबर आहे की नाही? जस्ट नवीन टेबल क्रिएट करू, नवीन डेटाबेसला नाव देऊया. काय नाव देऊ डेटाबेसला? लारावल करू का सेकंड प्रोजेक्ट करू? लारावल प्रोजेक्ट एवढंच करतो. जस्ट या प्रोजेक्टला या ठिकाणी एंटर केलं. डेटाबेस झाला क्रिएट. आता या डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर या डेटाबेस मध्ये एकही टेबल नाहीये. आता बाकी काहीच नाही करायचं तुम्हाला. जस्ट डेटाबेसचं नाव दिसतं URL मध्ये, इथून कॉपी करा किंवा या ठिकाणावरून नाव कॉपी करून घ्या, काही अडचण नाही. बट जस्ट नाव कॉपी करा आणि त्यानंतर कुठे गेलो आपण? आपल्या प्रोजेक्ट मध्ये गेलो. प्रोजेक्ट मध्ये गेल्यानंतर तुम्ही रूट डायरेक्टरीला एक तुम्हाला फाईल भेटेल. फाईलचं नाव राहील ENV फॉर, कशासाठी असते ENV सांगा ना. एन्व्हायरमेंट आठवलंय का? कुठे शिकले? कुठेच नाही. 11वी 12वीला असेल ना एन्व्हायरमेंट सब्जेक्ट. ठीक आहे, एन्व्हायरमेंट सांगा बरं. एन्व्हायरमेंट म्हणजे काय मग? वातावरण. हा, ठीक आहे, तिथे पण एन्व्हायरमेंट होतं. आणखी एन्व्हायरमेंट, अजून सांगा मला. एन्व्हायरमेंट मध्ये काय माहिती तुम्हाला? एन्व्हायरमेंट म्हणजे नेमकं मिनिंग काय? वातावरण, बरोबर आहे.
आता जे तुमच्या प्रोजेक्टचं पूर्ण वातावरण आहे ते वातावरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. ठीक आहे ना? ओके, तुमच्या भाषेत प्रोजेक्टला नाव काय? लारावल नाव आहे, ठीक आहे, काही अडचण नाही. लोकल वगैरे वगैरे कोणते ऍप की वगैरे वापरले त्यांनी डिबग कसं केलंय ट्रू वगैरे आहे. त्यानंतर आपण हे पण सांगितलं होतं तुम्हाला URL फंक्शन आहे वगैरे सगळं या ठिकाणी सगळं डिटेल दिलेली आहे. आणि इथेच तुम्हाला environment मध्ये डीबी कनेक्शन, डीबी होस्ट, डीबी पोर्ट सगळं दिलं इथे. याला हा जो पोर्ट नंबर आहे बघा, हा जो आयपी ऍड्रेस आहे, या आयपी ऍड्रेसला ऍज अ लोकल होस्ट म्हणून म्हटले जाते, माहिती आहे ना? किती जणांना माहिती आहे? लोकल होस्टचा एक सेपरेट आयपी ऍड्रेस असतो, गुगलचा पण एक सेपरेट आयपी ऍड्रेस आहे. म्हणजे प्रत्येक डोमेनला एक आयपी ऍड्रेस असतो आणि तसंच आपलं एक लोकल होस्ट म्हणून एक डोमेन आहे. त्या डोमेनचा आयपी ऍड्रेस काय आहे सांगा वाचून. 127.0.0.1. ठीक आहे. त्यानंतर पोर्ट नंबर आहे. आता हा डेटाबेसचा पोर्ट नंबर असतो डिफॉल्ट, माहिती आहे आपल्याला? कशात बघितला? झॅम्प मध्ये रन केल्यानंतर कितका जणांना एरर आला असेल, बरोबर आहे की नाही? 33,000. त्यानंतर इथे सेकंड प्रोजेक्ट. आता हे डेटाबेसचं नाव, डेटाबेसचं नाव काय आहे आपल्या? ते डेटाबेसचं नाव सांगायचे. काय नाव आहे आपल्या डेटाबेसचं? लाराबल प्रोजेक्ट. त्यानंतर युजर नेम माहिती आहे आपल्याला, रूट आहे. त्यानंतर डेटाबेसचा पासवर्ड काहीच नाही, एमटी आहे. बाकी खाली कॉन्फिगरेशन भरपूर आहेत, बाकी त्याची काही गरज नाही आपल्याला. जस्ट एवढं लक्षात आलं डेटाबेस साठी भरपूर झालं. त्यानंतर या ठिकाणी मला वाटलं कोणी काहीतरी मेसेज केला, ठीक आहे, बट जाऊ द्या. आता या ठिकाणी कॉन्फिगरेशन झाल्यानंतर आपल्याला मायग्रेट करावं लागते. आता मायग्रेट या ठिकाणी 2-3 कमांड्स लिहून ठेवल्यात तुमच्यासाठी. आता ज्या वेळेस तुम्ही डेटाबेस एनव्ही फाईल मध्ये बदलाव करता त्यावेळेस तुम्हाला ही एक कमांड रन करावी लागते. जेव्हा कधी तुम्ही एनव्ही फाईल मध्ये बदलाव करताल त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल? ही कमांड रन करावी लागेल. आता ही कमांड रन करण्याचं कारण काय? याचं रिझन असं आहे की तुमचं जे एन्व्हायरमेंट फाईल आहे ते एक वातावरण आहे. ते वातावरणात पहिल्यांदाच ठरवलेले होते की डेटाबेसचं नाव काय राहील? सेकंड प्रोजेक्ट. डेटाबेसचं नाव काय राहील? सेकंड प्रोजेक्ट. मग ते एन्व्हायरमेंट मध्ये जाऊन आपण तो बदल केला, वातावरणात जाऊन बदल केला. मग वातावरणातला जो बदल घडला तो अख्ख्या प्रोजेक्ट मध्ये परत रिकॉन्फिगर करावा लागेल. मग रिकॉन्फिगर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ही कमांड रन करावी लागते. कमांड काय आहे? PHP आर्टिसन कॉन्फिग कॅचे. मग या ठिकाणी ही कमांड रन करण्यासाठी आपण गेलो कुठे? सीएमडी मध्ये. मी याला स्टॉप करतो आता सर्व्हरला, याला क्लीन करू. क्लीन केल्यानंतर कमांड सांगा काय होती? PHP आर्टिसन कॉन्फिग कॅचे. ठीक आहे, जस्ट कॉन्फिगरेशन कॅच आहे सक्सेसफुली. ठीक आहे, आता कॉन्फिगरेशन झालं. आता त्यानंतर पुढची कमांड आहे मायग्रेशन. मग PHP आर्टिसन मायग्रेट अशी कमांड आहे आपली. आता मायग्रेशन या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये बदल करताल त्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये बदल करताल त्यावेळेस तुम्हाला ही कमांड रन करावी लागेल. आणि अल्टरनेटिव्हली आता मायग्रेशन तुम्ही करू शकता. मायग्रेशन म्हणजे काय? आता मायग्रेशन हे डेटाबेस फोल्डर मध्ये मायग्रेशन नावाच्या फोल्डर मध्ये तुम्हाला बघायला भेटेल नेमकं मायग्रेशन काय असते. ठीक आहे, मायग्रेशन नेमकं काय असते तुम्हाला डेटाबेस मध्ये गेल्यानंतर ते बघायला भेटेल. आलो डेटाबेस मध्ये मायग्रेशन म्हणून एक फोल्डर आहे बघा. या फोल्डरला ओपन केलं, या ठिकाणी ऑलरेडी 4 मायग्रेशन्स आहेत माझ्याकडे. 4 मायग्रेशन्स आहेत. 4 मायग्रेशनचे नाव रीड करा तुम्ही. काय नाव बघा बरं? क्रिएट युजर्स अंडरस्कोर टेबल. त्यानंतर क्रिएट पासवर्ड अंडरस्कोर रिसेट अंडरस्कोर टोकन्स अंडरस्कोर टेबल. क्रिएट अंडरस्कोर फील्ड अंडरस्कोर जॉब्स अंडरस्कोर टेबल. क्रिएट अंडरस्कोर पर्सनल अंडरस्कोर ऍक्सेस अंडरस्कोर टोकन्स अंडरस्कोर टेबल. आता इथे भरपूर सारे टेबल दिसत आहेत, बट सगळ्या याच्यात कॉमन काय दिसतंय बघा? सगळ्या याच्यात पहिल्यांदा एक डेट दिसते, 2014-10-12. त्यानंतर एक टाइम दिसतोय. ठीक आहे, आपला टाइमच दिसतोय ना तो जवळपास. आणि त्यानंतर एक क्रिएट शब्द दिसतोय. आणि चारही फाईलला एक क्रिएट शब्द कॉमन आहे. दिसतोय का नाही? ठीक आहे, चारही फाईलला सुरुवातीला एक क्रिएट शब्द कॉमन आहे. त्यानंतर युजर्स अंडरस्कोर टेबल. त्यानंतर हे अंडरस्कोर टेबल सगळ्याच्या शेवट एंड पॉइंटला कॉमन दिसतोय. वा, प्रत्येक फाईलच्या सुरुवातीला क्रिएट नाव आहे आणि एंडिंगला टेबल नाव आहे. आले लक्षात? 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. आता मी एक ओपन करतो युजर्स टेबल. याला म्हणायचंय मायग्रेशन फाईल. काय म्हणायचं याला? मायग्रेशन फाईल. आता मायग्रेशन फाईल मध्ये आता हा जे फाईल्स आहेत या 4 फाईल्स,
त्या तुमच्या लारावलच्या बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. लारावलसाठी या काय आहेत? बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. मग आता जर तुम्हाला डेटाबेस सोबत काम करायचं असेल, लारावल सोबत आणि डेटाबेस सोबत सोबत काम करायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या फाईल्स पहिल्यांदा डाटाबेस मध्ये इम्प्लिमेंट करून घ्यावे. आणि त्यासाठी कमांड कोणती टाकायची आहे? PHP आर्टिशन मायग्रेट. आलं लक्षात? म्हणजे मायग्रेशनच्या या ज्या फाईल्स असतात, या दुसऱ्या काहीच नाही, एक स्ट्रक्चर आहे. हे काय आहे? स्ट्रक्चर आहे. चला मी तुम्हाला युजर टेबलचं स्ट्रक्चर रीड करून दाखवतो. हे बघा. या ठिकाणी आता हे वरचं सोडून द्या, नंतर सांगतो ते. या ठिकाणी हे बघा, स्कीमा क्रिएट. आता क्रिएट म्हटल्यानंतर टेबल क्रिएट करण्याचं स्ट्रक्चर आहे. युजर्स नावाचा टेबल क्रिएट केला जाईल. ब्ल्यू प्रिंट तयार करून द्यायची आपल्याला, इथून टेबलची ब्ल्यू प्रिंट तयार करायची. म्हणजे ब्ल्यू प्रिंट म्हणजे एक ऑब्जेक्ट असतो, टेबलचा ऑब्जेक्ट तयार करून द्यायचा आहे. नंतर तो त्या ठिकाणी कामकाज करू शकतो त्याचा. इथे बघा, पहिला म्हणजे आयडी दिला, त्यानंतर स्ट्रिंग टेबलचं नाव दिलंय, मग यानंतर युजरचं नाव, त्यानंतर युजरचा ईमेल, ईमेल व्हेरीफाईड आहे, युजरचा पासवर्ड, युजरचा रिमेंबर टोकन, टाइम स्टॅम्प म्हणजे अनदर ऑप्शन्स आहेत, ते पण सांगेल तुम्हाला. इथे पण बघा, या ठिकाणी पण सेम काम केलंय. या ठिकाणी अप आणि डाऊन दोन गोष्टी असतात. या ठिकाणी जर तुमचं कॉन्फिगरेशन ऑलरेडी एक्झिस्ट असेल, तर या ठिकाणी परत तो टेबल क्रिएट करायचा नाही असं सांगू शकतो आपण. किंवा आपल्याला मायग्रेशन रिव्हर्स पण करता येतं, डाऊन पण करता येतं, आपण ते डाऊन पण इथून करू शकतो. ठीक आहे, दोन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. या ठिकाणी रोल बॅक पण करता येतात. आता या ठिकाणी एक स्ट्रक्चर तर लक्षात आलं तुम्हाला, मायग्रेशन काय असतं, की एक बेसिक स्ट्रक्चर आहे डेटाबेसचं. बट ते डेटाबेसला नाही येते, कुठे आहे? PHP ला. मग PHP तून ते डेटाबेसला टाकण्यासाठी आपल्याला एक कमांड रन करायची. ती कमांड कोणती आहे? मग या ठिकाणी तुम्हाला ती कमांड सांगितली मी. जस्ट या ठिकाणी कमांड लिहून दिलेली आहे बघा. कमांड कोणती आहे? PHP आर्टिशन मायग्रेट. मग PHP आर्टिशनला काय सांगायचं आहे? मायग्रेट करायला सांगायचं आहे. मग चला रन करून बघूयात. आर्टिशन मायग्रेट. जस्ट एंटर केलं. डेटाबेस क्रिएट झालेत. सॉरी, आता डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट झाले. एकदा रीड करा काय झालं या ठिकाणी प्रोसिजर. प्रिपेरिंग डेटाबेस काय अडचण नाही. या ठिकाणी क्रिएटिंग मायग्रेशन टेबल 32 मिली सेकंद लागले, डन. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी 2014 ची एक फाईल होती, त्या ठिकाणी क्रिएट युजर टेबल, डन. 62 मिली सेकंद. त्यानंतर क्रिएट पासवर्ड रिसेट टोकन अंडरस्कोर टेबल, 22 मिली सेकंद, डन. पेज ऑफ टेबल, डन. त्यानंतर पर्सनल ऍक्सेस टोकन, डन. ठीक आहे. या ठिकाणी हे कम्प्लीट झालंय. आता मी काहीच केलं नाही, कोड काही केलंय का अजून? मी कोड काही केलाच नाही. मी जस्ट डेटाबेस क्रिएट केला आणि डेटाबेसचं नाव कुठे मेन्शन केलंय? फक्त ENV फाईल मध्ये मेन्शन केलंय. बाकी काही कोड केलाय का? काहीच. मी जस्ट दोन कमांड रन केल्या. त्यानंतर दोन कमांड कोणत्या आहेत? एक PHP आर्टिशन कॉन्फिग कॅच आहे आणि दुसरी काय आहे? PHP आर्टिशन मायग्रेट. दोनच कमांड रन केल्या. ठीक आहे. फक्त मी एक्सप्लेन करतो म्हणून तुम्हाला लेंथी वाटलं असेल. बाकी काही प्रोसिजर नाही केली आपण बिटवीन. मग आता पुढचं काम करायचं आपल्याला. पुढचं काम काय करायचं? या ठिकाणी PHP आर्टिशन मेक मायग्रेशन क्रिएट कस्टमर टेबल. आता या ठिकाणी कस्टमर टेबल क्रिएट होऊ शकतो, बट अगोदर बघूयात या कमांडने नेमकं झालं काय. ठीक आहे. या कमांडने नेमकं झालं काय? मायग्रेट कमांडने ज्यावेळेस तुम्ही इकडे येऊन बघताल, रिफ्रेश करताल, तर या ठिकाणी तुम्हाला 5 टेबल तयार झालेले दिसतात. 5 टेबल कोणकोणते आहेत ते बघा. क्रिएट अंडरस्कोर पेज अंडरस्कोर जॉब्स अंडरस्कोर टेबल. आठवतंय का? क्रिएट अंडरस्कोर युजर्स अंडरस्कोर टेबल होतं का? वाचा बरं फाईलचे नाव. क्रिएट अंडरस्कोर युजर्स अंडरस्कोर टेबल. आता याच्यात 4 फाईल आहेत, तिकडे 5 टेबल झाले तयार. ठीक आहे. याच्यामध्ये किती फाईल आहेत? 4 आणि तिकडे 5 आहेत. मग 5वी फाईल नेमकं कोणती झाली? सगळ्या रीड केल्या? सगळ्या रीड केल्या? हा, आता जाऊन बघायचं आपल्याला कोणती नवीन झाली सांगा इथे. कोणती नवीन झाली? 2 नंबरची. मग मायग्रेशन मध्ये ऑलरेडी 4 रेकॉर्ड आहेत. बाकीचे सगळे एमटी झालेत. आता ज्या तयार झाल्यात त्या एमटीच आहेत. मग या नेमकं या फाईल मध्ये नेमकं घडलं का? या फाईल मध्ये तुमचे जे काही मायग्रेशन केले जातील, ते मायग्रेशनची एक हिस्ट्री राहणार आहे. काय राहते इथे? हिस्ट्री. मग हिस्ट्री कशी राहते? या ठिकाणी क्रिएट टेबल याचं मायग्रेशन घडलंय. या ठिकाणी बॅच 1 म्हणजे पहिल्यांदा मायग्रेशन घडलंय. या ठिकाणी बॅच 2 दुसऱ्यांदा मायग्रेशन घडल्यानंतर, आणि रोल बॅक केल्यानंतर हे परत डेटाबेस डिलीट, ऑटोमॅटिक टेबल डिलीट होतात. ठीक आहे. आपण हे रोल बॅक पण प्रोसिजर लक्षात घेऊया. तर ही प्रोसिजर लक्षात आली तुमच्या, की मायग्रेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होत आहे तयार?
टेबल तयार होत आहेत. एकदा ट्राय करून बघताय सर्वजण, ऑनलाईन मेंबर्स एकदा ट्राय करून बघताय? बघताय ट्राय करून? ठीक आहे, करा बरं ट्राय मग सर्वजण. ठिकाणी आपण काय केलंय, आर्टिशनला सांगितलंय मायग्रेट करायला. मायग्रेट केल्यानंतर त्यांनी काय केलंय आपल्याला रेडी टेबल्स दिलेत. रेडी टेबल्स दिलेत, कोणकोणते टेबल्स दिलेत बघा. या ठिकाणी चेक करूयात आपण. स्क्रीन दिसते का? दिसते का आता? आता या ठिकाणी फेल जॉब्स, पहिला म्हणजे फेल जॉब्स. जर तुमचं काही कॉन्फिगरेशन किंवा डेटाबेसमध्ये काही क्युरीजला एरर वगैरे आला तर ते जर ऐन टायमाला जर प्रॉब्लेम येत असेल तर ते फेल जॉब मध्ये जातात. ते क्युरी एरर वगैरे आलेला त्या ठिकाणी दिसून येईल आपल्याला. कोणता टेबल म्हटलं मी? फेल जॉब्स आहे. ठीक आहे, या ठिकाणी क्यू मध्ये वगैरे असेल तर या ठिकाणी दिसेल आपल्याला. त्यानंतर आहे मायग्रेशन्स. मायग्रेशन्स म्हणजे आता सांगितलं तुम्हाला की जे मायग्रेशन्स वगैरे चेक केले जातात त्यासाठी इथे जर तुम्हाला पासवर्ड वगैरे रिसेट करायचं असेल तर पासवर्ड वगैरे रिसेट करण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर आहे पर्सनल ऍक्सेस टोकन. म्हणजे पर्सनल ऍक्सेस टोकन या ठिकाणी बघू शकता आता तुम्ही. आता एक युजर असतो, त्या युजरचा टोकन्स तयार होतात. टोकन्स तयार कशासाठी होतात की त्याचा ऍक्सेस किती लिमिट पर्यंत ठेवायचा, आणि ते टोकनचा वापर आपण जसं आयडी वापरतो तसं हे काय वापरतात, बेसिकली टोकन वापरतात. म्हणजे टोकन वरून ते आयडी घेणार आणि मग त्याचं कामकाज करणार, परत आयडीचा टोकन मध्ये कन्वर्ट करणार, परत कामाला आपल्याला प्रोव्हाइड करणार. असं या ठिकाणी ठरवलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी क्रिएटेड ऍड, अपडेटेड ऍड म्हणजे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी यांनी मेन्शन करून ठेवली आहे. त्यानंतर युजर्स टेबल मध्ये आता युजरची इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, आपल्याला जास्त काही गरज नाही, बघूया त्याला नंतर. आणि आता पुढे जायचं आहे आपल्याला की आपला टेबल क्रिएट करणं महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? मग आपला टेबल क्रिएट करण्यासाठी आपल्याला पण काय करावं लागेल, आता मायग्रेशन करावं लागेल. आता म्हणताल आता थोडं तिकडे सोपं होतं, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आता काय करावं लागतं आपल्याला, या ठिकाणी जर तुम्हाला टेबल क्रिएट करायचं असेल तर पहिले तर तुम्हाला सीएमडी मध्ये जावं लागतं. मी याला क्लिअर करतो. सीएमडी मध्ये गेल्यानंतर पीएचपी आर्टिशनला सांगायचंय काय करायचंय, मेक मायग्रेशन. मेक मायग्रेशन म्हणजे काय, एक मायग्रेशन बनवून दे. आपण मेकच्या नंतर अजून काहीतरी टाकलं होतं, काय टाकलं होतं? मेक कंट्रोलर. अजून काही टाकलं नाही ना अजून मेकच्या नंतर? ठीक आहे, मग पीएचपी आर्टिशन मेक कंट्रोलर, पीएचपी आर्टिशन मेक मायग्रेशन, या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मायग्रेशन नंतर काय टाकलं आपण? क्रिएट कस्टमर टेबल. मग चला चेक करूयात. मायग्रेशन नंतर पीएचपी आर्टिसन मेक कोलन मायग्रेशन, काय नावाने बनवायचं टेबल? युजर्स नावाने बनवू का स्टुडंट्स नावाने बनवू? स्टुडंट्स बनवूयात, ठीक आहे ना? स्टुडंट्स बनवूयात, स्टुडंट्स अंडरस्कोर टेबल. ठीक आहे, पीएचपी आर्टिशन मेक मायग्रेशन क्रिएट अंडरस्कोर स्टुडंट्स अंडरस्कोर टेबल. आता मी क्रिएट अंडरस्कोर स्टुडंट्स अंडरस्कोर टेबल एवढं लिहिलंय, आणि तिकडे टेबल काय नावाने तयार होईल? स्टुडंट्स. हे लक्षात आलं मगाशी याच्यावरून, क्रायटेरियावरून? मगाचा क्रायटेरिया काय होता? चार फाईल होत्या, चारही फाईलला सुरुवातीला होतं क्रिएट, शेवट होतं टेबल, मध्ये होतं टेबलचे नाव. सेम आपल्याला तेच करायचं, क्रिएट द्यायचं सुरुवातीला, शेवट द्यायचं टेबल, मध्ये द्यायचं टेबलचे नाव. चला एंटर करूयात. एंटर केल्यानंतर इन्फो झाले, क्रिएट झालाय सक्सेसफुली. तर क्रिएट झाल्यानंतर तो तरी पण प्रोसेस घेतोय. प्रोसेस दुसरी काही घेत असेल, वेट करायचं असेल तर वेट करू शकता, नाहीतर ती जस्ट फाईल ओपन करून बघा, सापडून बघा काय नावाने फाईल तयार झाली आहे. या ठिकाणी क्रिएट अंडरस्कोर, चला जाऊ डायरेक्टली मायग्रेशन मध्ये गेल्यानंतर लक्षातच येईल आपल्याला. दिसते इथे लास्टला फाईल आली आहे 2023, दिसते ना? 27/2/2023 ची, म्हणजे आजची फाईल आहे. या ठिकाणी 10/25/27 काय असेल ते असेल, बट या ठिकाणी आपण या फाईलला ओपन करूयात. ओपन केल्यानंतर आता सेम जसं या फाईल्स मध्ये होतं, वरती ज्या आपण फाईल्स बघितल्या सेम तसेच या फाईल्स मध्ये देखील दिसतंय, बरोबर आहे की नाही? आणि या फाईल मध्ये आपल्याला काय काय कॉलम घ्यायचे, आता आयडी म्हणजे काय लक्षात आलं असेल. आयडी म्हणजे काय? आयडी म्हणजे काय? आयडी म्हणजे जो आपला प्रायमरी की असेल, युनिक असेल, ऑटो इन्क्रीमेंट असेल, सगळं ते त्याच्याकडेच असेल, बरोबर आहे? नंतर बाकीच्या फील्ड असतील, डॉलर टेबल.
टेबलला काय सांगितलं मग अजून स्ट्रिंग पाहिजे, मग घ्या इथे स्ट्रिंग. जस्ट या ठिकाणी स्ट्रिंग घेतली, स्ट्रिंगला नाव दिलं मी या ठिकाणी स्टुडंट नेम. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं आयडीला नवीन नाव बनवायचं, आता डिफॉल्ट नाव येतं आयडीला आयडीच येईल. आता तुम्हाला वाटलं तुमच्या नावाने घ्यायचे स्टुडंट्स अंडरस्कोर आयडी करा. टेबलचं नाव चेंज करायचं तर टेबलचं नाव चेंज करू शकता, तुमची चॉईस आहे, तुम्हाला वाटतं तसं. तर या ठिकाणी स्टुडंट्स अंडरस्कोर आयडी राहू देऊ का आयडी करू राहू देऊ फक्त डिफॉल्ट, हे ठीक आहे. मग यानंतर स्टुडंट नेमला घेतला आपण स्ट्रिंग. आता स्ट्रिंगला तुम्ही इथे कॉमा देऊन कॅरेक्टर पण देऊ शकता. किती कॅरेक्टर, सपोज मला 200 कॅरेक्टर पाहिजे, 100 कॅरेक्टर पाहिजे. चला एक ट्रायल असा पण घेऊ, एक ट्रायल तसा पण घेऊ. स्टुडंट मोबाईल, या ठिकाणी मोबाईलला आपण स्ट्रिंग राहू देऊ. किती घेतली स्ट्रिंग, सपोज मी 30 कॅरेक्टर घेतली. त्यानंतर स्टुडंट अंडरस्कोर ईमेल घेतले, ईमेलला मी या ठिकाणी घेतले 100 कॅरेक्टर. त्यानंतर स्टुडंट अंडरस्कोर ऍड्रेस घेतले, ऍड्रेसला घेतले आपण. मग आता ऍड्रेसला आपण काय देत असतो, काय देत असतो, टेक्स्ट. मग आपल्याला ऍड्रेसला टेक्स्ट द्यायचं, तिथे टेक्स्ट घ्या. ठीक आहे, जस्ट या ठिकाणी बस झाले का, आता बस सफिशियंट आहे. जस्ट सेव्ह केलंय, सेव्ह केल्यानंतर आता याला रन करायचं, रन करायचं. मग रन करायला आल्यानंतर इकडे परत आता आपण मायग्रेशन साठी काहीतरी बदलाव केलाय. कुठे बदलाव केला आपण, बदलाव कुठे केला, फाईल मध्ये बदलाव केला. फाईल मध्ये बदलाव केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता मायग्रेशन इथे इथे फाईल क्रिएट झाली, बट ही फाईल आपल्याला डेटाबेस मध्ये टाकावं लागेल ना. ही फाईलचं एक स्ट्रक्चर बनवलं तुम्ही, असं एक स्ट्रक्चर बनवलं की आमचा असा असा टेबल राहणार आहे. बट या टेबलला या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यासाठी इथे बघा, इथे टेबल दिसावं लागेल ना आपल्याला. इथे आणण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस एक कमांड रन करायची आहे. ती कमांड कोणती आहे, PHP आर्टिशन मायग्रेट. ज्या त्या फाईल्स असतील त्या फाईल्स कुठे येतील, PHP माय ऍडमिनला येतील. त्यासाठी प्रत्येक वेळेस ही कमांड रन करायची. अगोदर पण आपण यासाठी केलंय. अगोदर त्याच्या तिथे 4 फाईल्स होत्या, त्या 4 फाईल्स कुठे ट्रान्सफर झाल्या, PHP माय ऍडमिनला ट्रान्सफर झाल्या. या ठिकाणी पण आता हा जी नवीन फाईल आली आहे, नवीन फाईल त्यांनी चेक केला, हा नवीन फाईल दिसते, उचला आणि कुठे नेऊन टाकायची लगेच, PHP माय ऍडमिनला. चला चेक करून बघूयात. चेक केल्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश केला, आला या ठिकाणी स्टुडंट्स दिसतोय, आला की नाही, आला लक्षात. ट्राय करून बघताय आता सर्वजण. कमांड्स लक्षात राहतील का, का फाईलच शेअर करू तुम्हाला, हा हा ठीक आहे, इकडे लक्ष द्या. त्यामध्ये नवीन कॉलम आले दोन. आता या ठिकाणी स्टुडंट आयडी आला हे माहिती होतं आपल्याला, नेम दिलं हे पण माहिती होतं, या ठिकाणी मोबाईल हे पण माहिती होतं, ईमेल हे पण माहिती होतं, ऍड्रेस ठीक आहे आपणच घेतलाय. आणि आता हे क्रिएटेड ऍट आणि अपडेटेड ऍट हे कुठून आले, बरोबर आहे की नाही. हे आले ते आपल्याला यांनी दिले. कोणी दिले, यांनी दिले. यांनी कशासाठी दिले, टाइम स्टॅम्पने दिले. का दिले, कशासाठी दिले, मग तुम्हाला लक्षात येईल ना. मग कुणी कधी या ठिकाणी या रेकॉर्ड कधी अपडेट झाला, हा रेकॉर्ड कधी क्रिएट झालाय. मग अनदर केसला सिक्युरिटी पर्पज साठी आपण चेक करू शकतो, क्रॉस व्हेरिफिकेशन करू शकतो की या टायमिंगने जर हॅकरने आपल्या सिस्टीम मध्ये अटॅक केला तर या टायमिंगला आपल्या डेटाबेस मध्ये नेमकं काय काय बदलाव घडला, आपण तो चेंज करू शकतो. अनदर वेळेला आपण हा पर्पज यूज करू शकतो. ठीक आहे, आलं लक्षात, सिक्युरिटी वाढली. आलं की नाही लक्षात. चला राईट करताय, ट्राय करून बघा सर्वजण. कमांड ओपन करून ठेवू का कोड ओपन करून ठेवू, कमांडच ठीक आहे ना, बाकीचं तर मनाने समजूनच घेताल तुम्ही. आता पुढचा कन्सेप्ट यामध्ये एक एक मायग्रेशन हे तर लक्षात आलं असेल तुमच्या. त्यानंतर रोल बॅक, रोल बॅक सांगू. ठीक आहे, चला एकदा रोल बॅकची कमांड रन करून बघूया. PHP आर्टिशन मायग्रेट रोल बॅक. ठीक आहे, PHP आर्टिसन मायग्रेट रोल बॅक. आपल्याकडे टेबल किती ते सांगा बरं का एकदा, किती टेबल आहेत रीड करून घेऊयात. ठीक आहे, एकदा लिस्ट बघूयात किती झाले, 6 टेबल्स आहेत. ठीक आहे, एकदा रोल बॅक करून बघूयात. रोल बॅकने नेमकं झालं, या ठिकाणी आलो, इथे रिफ्रेश केलंय, 5च राहील. जी लास्ट वाली कमांड होती ती काय झाली, बॅकला घेतली, तिने रिव्हर्स घेतली. याला म्हणायचं रोल बॅक. आलं लक्षात. ठीक आहे, मग परत रन करण्यासाठी काय करणार, मग आपण परत मायग्रेट.
झाली तयार. ठीक आहे, परत झाले किती? 6. आलं लक्षात? सिंपल. रोल बॅक. त्यानंतर पुढे एक ऍड कॉलम्स म्हणून आहे. जर तुम्हाला नवीन कॉलम ऍड करायचा असेल तर तुम्ही ऍड कॉलम्स वापरू शकता. बट मला नाही वाटत कुणाला ऍड कॉलम्सची गरज आहे सध्या तरी. ठीक आहे ना. त्यानंतर आहे मायग्रेट परत. ओके, इथपर्यंत क्लिअर असेल सगळ्याला. त्यानंतर जाऊयात पुढे मॉडेल्स. आता मॉडेल्स काय कन्सेप्ट आहे, बरोबर आहे की नाही? आता मॉडेल्स PHP आर्टिसन मेक मॉडेल. ठीक आहे. काय मॉडेल सांगा पटकन. हा, काय कोऑर्डिनेटर मध्ये माहिती आहे ना? ठीक आहे, चला ट्राय करूयात. PHP आर्टिसन मेक मॉडेल, मॉडेल नेम. ठीक आहे. या ठिकाणी कमांड कॉपी करून घेऊयात किंवा टाईप करूयात. आलो या ठिकाणी, क्लिअर करूयात. डेटाबेसचं जे काही कामं राहतात ते कोण सांभाळतंय? मॉडेल सांभाळते. बरोबर आहे, हे तर माहिती आहे आपल्याला. डेटाबेसचे जे काही कामं सांभाळायचे आहेत ते कुणाला सांभाळायला सांगायचे? मॉडेलला सांगायचे. मग या ठिकाणी PHP आर्टिसन मेक मॉडेल. मॉडेलचं नाव काय द्यायचं मग या ठिकाणी? काय नाव द्यायचं आहे? माय मॉडेल. ठीक आहे. ठीक आहे. आता आपलं टेबलचं नाव, आता मॉडेल. आता नॉर्मली आपण जे कोऑर्डिनेटर मध्ये मॉडेल केलते ते मॉडेल आपण होल डेटाबेस साठी एक मॉडेल ठेवलं. बट आता या ठिकाणी तुमचा एक टेबल म्हणजे एक मॉडेल राहणार आहे. ठीक आहे. एक टेबल म्हणजे एक मॉडेल राहणार आहे. आता तुमच्याकडे एक टेबल आहे, त्या टेबलचं नाव काय आहे? स्टुडंट्स. मग तुम्ही यासाठी एक सेपरेट मॉडेल बनवू शकता. मॉडेल बनवायचं म्हटल्यानंतर मॉडेल बनवण्यासाठी एक कमांड टाकतो आपण. मग कमांड मध्ये आपण स्टुडंटचं मॉडेल बनवायचं. मग या ठिकाणी नाव देऊ शकतो आपण स्टुडंट मॉडेल. ठीक आहे. स्टुडंट अंडरस्कोर मॉडेल करा, काही अडचण नाही. किंवा स्टुडंट केलं तरी काय अडचण नाही. काय बेटर आहे? स्टुडंट मॉडेल करायचंय का? ठीक आहे. मग स्टुडंट मॉडेल जस्ट एंटर केलं. मग या ठिकाणी मॉडेल क्रिएटेड. मग आता हे मॉडेल क्रिएट झालंय, बरोबर आहे की नाही? मॉडेल क्रिएट झाल्यानंतर मॉडेल नेमकं क्रिएट झालं असेल तर झाले कुठे? बरोबर आहे. मग या ठिकाणी मॉडेल कुठे क्रिएट झाले हे सापडायचं असेल तर याच ठिकाणी मला हे सांगा तुम्ही की तुमचा जो कंट्रोलर होता तो कंट्रोलर कुठे होता? कंट्रोलर कुठे होता? ऍप मध्ये. ऍप मध्ये कुठे? एचटीटीपी मध्ये कंट्रोलर होता, बरोबर आहे. मग या ठिकाणी ऍप मध्ये एचटीटीपी मध्ये कंट्रोलर्स मध्ये कंट्रोलर आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी कंट्रोल एचटीटीपी शेजारी तिथे मॉडेल्स बघायला भेटेल. मॉडेल्स मध्ये ऑलरेडी युजर नावाचं एक मॉडेल आहे. युजर नावाच्या मॉडेलला ओपन करून बघा. त्यामध्ये काय दिसतंय? इथे भरपूर साऱ्या गोष्टी दिसतात. काय काय वाचा बरं. काही समजतंय का? या ठिकाणी मॉडेलचं सगळे कामकाज इथे ठरवले जाते. ठीक आहे. आता हे युजर नावाचा मॉडेल आहे. युजर नावाच्या मॉडेलमध्ये युजरचे कामं ठरवले जाते, बरोबर आहे. आता इथे बघा बरं, प्रोटेक्टेड फिलेबल काय काय भरू शकतो. हिडन काय काय ठेवायचंय, पासवर्ड आणि टोकन. प्रोटेक्टेड कास्ट, ईमेल व्हेरीफाईड ऍट डेट टाइम. हे कोणत्या टेबल मध्ये दिसलं रे आपल्याला? कोणत्या टेबल मध्ये होतं? इथे एक युजर टेबल होता. यामध्ये बघा बरं, व्हेरीफाईड ऍट. वाचा बरं एक एक गोष्ट. नेम, ईमेल, पासवर्ड आहे का या ठिकाणी? नेम, ईमेल, पासवर्ड. नेम आहे, ईमेल आहे आणि पासवर्ड. 3 भेटले. त्यानंतर राहिले काय? पासवर्ड आणि रिमेंबर टोकन. पासवर्ड आणि रिमेंबर टोकन हे 2 हिडन करायचे. त्यानंतर अजून काय सांगितलं त्यांनी या ठिकाणी? डेट टाइम व्हेरीफाईड. ईमेल कधी व्हेरीफाय झाला? आता या ठिकाणी व्हेरीफाईड आहे, टाइम आला. बाकी काही गोष्टी नाही. हे आता टाइम स्टॅम्प मुळे आलेले, बरोबर आहे की नाही? इथपर्यंत तर क्लिअर आहे की या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की इथे काय आहे? एक मॉडेल असतो. मॉडेलचं या ठिकाणी काम चालतं. आता आपला एक मॉडेल तयार झालं. या ठिकाणी मॉडेलचं नाव काय आहे? स्टुडंट मॉडेल. ठीक आहे. मग या ठिकाणी एक्सटेंड मॉडेल, सेम CI कन्सेप्ट. एक्सटेंड काय केलं इथे? मॉडेल केलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी कमांड टाकतो आपण, कमांड काय टाकली होती बघा आता? PHP आर्टिसन मेक मॉडेल, मॉडेल नेम. मॉडेल नेमचं जे काही फर्स्ट लेटर असेल ते ऑलवेज शुड बी कॅपिटल. बिकॉज
बिकॉज क्लास नेमचे फर्स्ट लेटर कॅपिटल असले पाहिजे, तर तुम्ही त्या क्लास नेमला युजिंग नेम स्पेसने ऍक्सेस करू शकता. इथे बघा ऍप, मॉडेल्स आणि मॉडेल्स नंतर स्टुडंट. मग या ठिकाणी फोल्डर मध्ये आलो आपण. कोणत्या फोल्डर मध्ये? ऍप मध्ये, मॉडेल्स मध्ये आणि त्यानंतर स्टुडंट मॉडेल. मग या ठिकाणी डॉलर टेबल. टेबल कोणता आहे आपला? कोणता टेबल आहे? स्टुडंट. मग या ठिकाणी सांगा त्याला स्टुडंट्स. ठीक आहे, याला करा एक प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड. आता इथे मी असंच ठेवलं तर असं राहणार आहे का ते? असं आपण केलं बघा उप्स मध्ये. उप्स मध्ये किती ऍक्सेस स्पेसिफायर सांगितले तुम्हाला मी? 3. कोणकोणते 3 सांगितले? प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिक. आणि जर विदाउट स्पेसिफायर जर आपण या ठिकाणी व्हेरिएबल डिक्लेअर केला तर काय होऊ शकतं? पब्लिक होऊ शकतो. बरोबर आहे की नाही? असं तुमच्या हिशोबाने बरोबर आहे. बरोबर आहे ना? वाट नाही, व्हेरिएबल एरर येतात. ठीक आहे ना? फंक्शनला पब्लिक नाही दिलं तरी तो ऍज अ पब्लिक जाईल. बट व्हेरिएबलला तुम्ही पब्लिक, प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड तुम्हाला डायरेक्टली मेन्शन करावं लागतंय. जर तुम्ही काहीच नाही दिलं तर एरर येऊ शकतो. बट या ठिकाणी आपल्याला काही गरज नाही, जस्ट प्रोटेक्टेड म्हणून ठेवा. आपण सांगितलंय मागं, सीआय मध्ये पण वापरलंय प्रोटेक्टेड. त्यानंतर प्रायमरी की ट्राय करून बघूयात. प्रायमरी की कोणती आपली प्रायमरी की? स्टुडंट्स अंडरस्कोर आयडी. आता कुठे गेला आपला स्टुडंट्स? या ठिकाणी. चला या ठिकाणी स्टुडंट्स अंडरस्कोर आयडी सेव्ह केलंय. आता हे झालं आपलं मॉडेल तयार, असं समजूयात. या मॉडेलला इम्पोर्ट करायचे मला माझ्या कशात इम्पोर्ट करूयात? राउट्स मध्ये इम्पोर्ट करतो. चलेल का? का एवढं तयार करून बघता तुम्ही? एवढं तयार करून बघा, उगाच एखादी मोठा घास व्हायचा. ठीक आहे ना? हेच मोठा घास झाला आता. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ट्राय करून बघायचं असेल तर बघू शकता. काय अडचण नाही. बघताय का ट्राय करून? एवढं ट्राय करा. मॉडेल बनवा, मॉडेल मध्ये एवढं मेन्शन करून घ्या बरं. कमांड काय सांगितली मी? PHP आर्टिसन मेक मॉडेल. मॉडेलचं नाव दिलं आपण या ठिकाणी स्टुडंट मॉडेल. ठीक आहे. मॉडेल झालं क्रिएट आपले. मॉडेल क्रिएट आहे. आता मॉडेलला पुढे काय करायचं आपल्याला? पुढची प्रोसेस आहे, या मॉडेलला आपल्याला लोड करायचंय. कुठे लोड करायचंय? कुठे लोड करायचंय मॉडेलला? ठीक आहे, मग चला आपण राउट्स मध्ये जाऊयात. ठीक आहे, राउट्स मध्ये गेलो. राउट्स मध्ये बघूयात लोड होतंय का मॉडेल. ठीक आहे. यूज कुठून लोड करायचंय? ऍप मधून लोड करायचंय. ऍप स्लॅश मॉडेल्स स्लॅश का नावाने आहे? स्टुडंट मॉडेल. चेक करा बरं, स्टुडंट मॉडेलच आहे का? ठीक आहे, स्टुडंट मॉडेलच. मग आता या ठिकाणी ही लोड तर होऊ शकते आपल्या, असं वाटतंय आपल्याला. मग या ठिकाणी स्टुडंट मॉडेल लोड केल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? या स्टुडंट मॉडेलला या ठिकाणी एखाद्या राऊट मध्ये वापरायचं. आता तुम्हाला सिलेक्टची क्युरी, इन्सर्टची क्युरी, अपडेटची क्युरी, प्रत्येक क्युरीला वापरण्यासाठी लेंथी प्रोसेस करावी लागते इन अ कोऑर्डिनेटर, इन अ कोर PHP. पण लारावल मध्ये ते आणखी सोपं झालं. लारावल मध्ये आणखी सोपं झालं. मग कसं सोपे झाले ते बघण्यासाठी आपण या ठिकाणी एक URL तयार करूयात. ठीक आहे, URL नाव देऊयात राऊट कोलन कोलन गेट. ठीक आहे, गेट मध्ये स्लॅश स्टुडंट्स. ठीक आहे, कोमा. त्यानंतर घेतलं मी फंक्शन. फंक्शन नंतर ओपन क्लोज ब्रॅकेट, ओपन क्लोज करली. ठीक आहे. आता या ठिकाणी लोड करायचं आपल्याला स्टुडंट मॉडेल. मग मी या ठिकाणी डॉलर स्टुडंट्स इज इक्वल टू स्टुडंट मॉडेल कोलन कोलन ऑल असं एक डेटा घेण्यासाठी याच्याकडून ऑल टाकलं आणि बघूया त्या स्टुडंट्सला प्रिंट करून होतंय का लोड. किंवा अल्टरनेटिव्ह ऑप्शन आपल्याला डायरेक्टली स्टुडंट्सच मॉडेलच नाव डायरेक्टली स्टुडंट करावं लागेल. तो एक ऑप्शन आहे. बट मी आज नवीन ट्राय केला स्टुडंट मॉडेल, तुम्ही म्हटले म्हणून. ठीक आहे ना? नॉर्मली डायरेक्टली आपला जर टेबल नाव असतं आणि तेच मॉडेलचे नाव असते, दोन्ही सेम असले पाहिजे. आता याला रन करण्यासाठी या ठिकाणी PHP आर्टिशन सर. ठीक आहे, जस्ट एंटर केलं. एंटर केल्यानंतर
एरर काय एरर आला? अनएक्सपेक्टेड राऊट. अनएक्सपेक्टेड राऊट म्हणजे काय? या ठिकाणी सेमिकोलॉन मिसिंग आहे. ठीक आहे, जस्ट परत रन करून बघूयात. रन केल्यानंतर इथे तर कम्प्लीट वर्किंग स्टेजला आहे. गेलो या ठिकाणी आलो, इथे रिफ्रेश केलं, इथे पण काही अडचण नाही. स्लॅश स्टुडंट्स जस्ट एंटर केलं. एंटर केल्यानंतर या ठिकाणी भरपूर सारं काहीतरी दिसतंय. काय दिसतं म्हणजे या ठिकाणी एक एम्प्टी डेटा दिसतोय, कलेक्शन ऑब्जेक्ट दिसतं. आता कलेक्शन ऑब्जेक्ट म्हणजे काय? आता तुमच्या डेटाबेसचा डेटा तिथे आलेला आहे, पण डेटाबेस मध्ये डेटा नसल्यामुळे तो डेटा एम्प्टी दिसतो. ठीक आहे. मग डेटाबेसचा डेटा तिथे दाखवायचा असेल तर डेटाबेस मध्ये सध्या थोडाफार टेम्पररी डेटा भरवा. डेटा भरवायला आलो, या ठिकाणी मी स्टुडंटचं नाव टाकलं एबीसीडी, या ठिकाणी सॅम्पल नाव टाकलं एबीसीडी, बाकी काही इन्फॉर्मेशन भरली नाही भरली. जस्ट गेलो मी या ठिकाणी गो बटनला क्लिक केलंय, डेटा इन्सर्ट केलाय. या ठिकाणी बघूयात रिफ्रेश करून. डेटा डेटा रिसिव्ह झालाय. आता डेटा रिसिव्ह झालाय, बट हा डेटा कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसतोय ते बघण्यासाठी आपण याला प्री करून बघूयात. प्री केल्यानंतर हा डेटा नेमकं दिसतोय तर दिसतोय कसा हे चेक करण्यासाठी आल्यानंतर एक लक्षात येतंय की हा डेटा आला एका ऑब्जेक्ट फॉर्मॅटमध्ये. ऑब्जेक्ट फॉर्मॅट मधून याला अरे मध्ये कन्वर्ट कसे करायचे मग ते बघूयात आपण. एवढं लक्षात आलंय? एवढं लक्षात आलंय? मग आता आपण तिकडे रिझल्ट अंडरस्कोर काय वापरत होतो ऑब्जेक्टला कशात कन्वर्ट करण्यासाठी? रिझल्ट अंडरस्कोर ऍरे वापरत होतो. मग या ठिकाणी काय वापरायचं? रिझल्ट अंडरस्कोर ऍरे वापरून बघायचंय. हा, रिझल्ट अंडरस्कोर ऍरे वापरून बघायचंय का? ठीक आहे, मी या ठिकाणी टाकतो मग रिझल्ट. कुठे गेला? नाही येत का सजेशन? ऍरे. ठीक आहे, चेक करूयात. आपल्याला काही प्रोसिजर असेल तर चेक करण्यासाठी आलो. या ठिकाणी आलं का रिझल्ट अंडरस्कोर ऍरे? काय म्हणताय? डज नॉट एक्झिस्ट. आता मला असं वाटत होतं रिझल्ट अंडरस्कोर ऍरे टाईप करायला थोडी लेंथीच प्रोसेस होती, मग त्याऐवजी आपण टू ऍरे टाकून बघूयात. ठीक आहे, जस्ट चेक करूयात टू ऍरेने काय होत आहे. भेटला डेटा. ओके, झाली सिलेक्ट सिक्युरिटी. सिंपल प्रोसिजर आहे, लक्षात आली आहे. आता हे मॉडेल लोड करायचे फक्त. जिथे तुम्हाला त्या टेबल सोबत काम करायचं तिथे काय करायचं? फक्त मॉडेल लोड करायचंय. मॉडेल सोबत हे काम करायचंय. जस्ट सिंपल प्रोसिजर आहे. लक्षात आलंय? हाईड करून घेता. आता उद्याच्याला आपण याचा अजून सिंपल वे बघूयात. विदाउट मायग्रेशन ट्राय करून बघूयात. ठीक आहे ना? आज आपण विथ मायग्रेशन केलंय ना. मायग्रेशनची प्रोसेस तुम्हाला नेमकी वाटत असेल. उद्याला आपण काय करूयात? मायग्रेशनला डायरेक्ट कट करून टाकूयात. मायग्रेशनचा विषयच नको आपल्याकडे. ठीक आहे, किंवा विथ आपण दोन्ही काम सोबत करून बघूयात. दोन्ही काम कोणते? मॉडेल आणि मायग्रेशन दोन्ही पण सोबत करूयात. ठीक आहे, या प्रोसिजरला लक्षात करूयात आणि इन्सर्ट वगैरे पण चेक करूयात. ठीक आहे, बाकीच्या काय प्रोसिजर आहे ते लक्षात आलंय? राईट करून बघताय?